अखेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोकसभेचे उमेदवार ठरले आहेत। पक्षाकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून मुंबईतील 4ही जागा ठाकरे गटाने स्वतःकडे ठेवल्याचं दिसतंय। अर्थातच या गोष्टीमुळे काँग्रेस आणि शरद पवार गट नाराज असल्याचं दिसतंय। कशी आहे ठाकरे गटाची ही यादी? कुणाकुणाच्या नावावर झालं शिक्कामोर्तब? कुणाला बसला धक्का आणि मित्रपक्षांचं या यादीवर काय म्हणणं आहे पाहूयात। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून लोकसभेसाठीची पहिली यादी जाहीर झाली आहे। एकूण 17 जणांचं नाव यात ठरवण्यात आलेलं आहे। वेगवेगळ्या मतदारसंघांतून शिवसेना ठाकरे गटाचे 17 शिलेदार इतर पक्षांच्या विरोधात गड लढवणार आहेत। कुठून कुणाला मिळाली उमेदवारी सविस्तर पाहूया। बुलढाण्यातून प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी मिळाली आहे। यवतमाळ वाशिम मधून संजय देशमुख आहेत। मावळमधून संजोग वाघेरे पाटील यांना उमेदवारी आहे। सांगलीमधून चंद्रहार पाटील आहेत। हिंगोलीमधून नागेश पाटील आष्टीकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे आहेत। धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर आहेत। शिर्डीमधून भाऊसाहेब वागचौरे आहेत। नाशिकमधून राजाभाऊ वाजे, परभणीतून संजय जाधव, रायगडमधून अनंत गीते, सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघातून विनायक राऊत, ठाण्यातून राजन विचारे, मुंबई ईशान्यमधून संजय दिना पाटील, मुंबई दक्षिणमधून अरविंद सावंत, मुंबई वायव्यमधून अमोल कीर्तिकर आणि मुंबई दक्षिण मध्यमधून अनिल देसाई अशी ही सगळी 17 जणांची यादी आहे। अशा सगळ्यांची नावं या सगळ्या लिस्टमध्ये आहे। यात काही अशी नावं आहेत जी आधीच अपेक्षित होती, मात्र काही नावांमुळे पक्षात नाराजीचा सूर सुद्धा दिसून येतोय। जसं की छत्रपती संभाजीनगरची जागा। छत्रपती संभाजीनगरच्या जागेसाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे सुद्धा इच्छुक होते। त्यांनी या जागेची मागणी पक्ष नेतृत्वाकडे केली होती, मात्र खैरे आणि दानवे या वादामध्ये अखेर खैरेंनी बाजी मारली आहे। उद्धव ठाकरेंनी संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरेंना उमेदवारी जाहीर करत अंबादास दानवेंना तिकीट नाकारलं आहे। त्यामुळेच अंबादास दानवे काहीसे नाराज असल्याची चर्चा आहे आणि त्यातून अंबादास दानवे आता वेगळा मार्ग निवडू शकतात असंही बोललं जात आहे। पण दानवेंनी सध्या तरी असं काही इशारा दिलेलाच नाहीये। आम्हाला हट्ट करण्याचा अधिकार आहे, मात्र पक्षप्रमुखांचा आदेश हा अंतिम आहे। व्यक्तिगत हितापेक्षा संघटना महत्त्वाची आहे। मी नाराज नसून जोमाने पक्षाचं काम करणार असं विधान अंबादास दानवेंनी केलंय। तर दुसरीकडे ठाकरे गटाकडून नाशिकमधून राजाभाऊ वाजेंना उमेदवारी देण्यात आली आहे। महायुतीत सध्या नाशिकवरून विचार सुरू आहे। या जागेवर शिंदेंनी दावा केला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसही रेसमध्ये आहे। छगन भुजबळांसाठी या जागेचा आग्रह राष्ट्रवादी करते। जर ही जागा राष्ट्रवादीला मिळाली तर कधी काळी महाविकास आघाडीचा भाग असलेल्या भुजबळांविरोधात ठाकरे गटाचा सामना होण्याची शक्यता आहे। सांगलीतून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे, ज्यामुळे ठाकरेंचा मित्रपक्ष काँग्रेस नाराज असल्याची माहिती आहे। ही जागा ठाकरेंनी परस्पर जाहीर केली आहे असं म्हणत काँग्रेस आक्रमक झाली आहे। ही जागा काँग्रेसलाच मिळावी या संदर्भात माजी मंत्री विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ सुद्धा सोनिया गांधींची दिल्लीत जाऊन भेट घेणार असल्याचं समजतंय। तर काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम, वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील हे नेमकी काय भूमिका घेतात हे सुद्धा आता बघावं लागणार आहे। ठाकरेंच्या यादीतील सर्वात हायलाइटेड पॉइंट आहे तो मुंबईचा। मुंबईच्या 4ही जागा उभाठा गटाने स्वतःकडे ठेवल्यात। ईशान्य मुंबई, दक्षिण मुंबई, वायव्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई अशा 4ही जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले। यामुळेच काँग्रेस तर नाराज झालीच आहे, पण शरद पवार गट सुद्धा नाराज झाल्याची माहिती आहे। शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी या विरोधात घोषणाबाजी केल्याचंही पाहायला मिळालं। वायव्य मुंबईची जागा अमोल कीर्तिकर यांना देण्यात आली आहे, पण नाव जाहीर होण्यासोबतच ईडीने कीर्तिकर यांना समन्सही बजावलंय। खिचडी घोटाळा प्रकरणी त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स बजावण्यात आलंय। अमोल कीर्तिकरांच्या दापोलीतील शिर्दे गावातील फार्म हाऊसवर ईडीने छापा टाकलाय। चंद्रप्रभा बंगल्यावरती ईडीचं पथक दाखल झालंय। त्यामुळे ईडी आणि निवडणूक अशी दुहेरी लढत कीर्तिकरांना द्यावी लागणार हे स्पष्ट आहे। पण या यादीतही कल्याणचा सस्पेन्स कायम ठेवण्यात आलाय। ठाकरेंनी जाहीर केलेल्या पहिल्या यादीत कल्याणचा उमेदवार देण्यात आलेला नाहीये। कल्याणमध्ये महायुतीकडून श्रीकांत शिंदेंना उमेदवारी जवळपास निश्चितच आहे। त्यामुळेच तुल्यबळ उमेदवार इथे द्यावा लागणार आहे। कल्याण लोकसभेतून आदित्य ठाकरे, केदार दिघे, सुषमा अंधारेंच्या नावांची चर्चा होती। त्यात केदार दिघेंना उमेदवारी देण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे। मात्र पक्षाकडून अजून तरी कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाहीये।
सध्या जरी या 17 जागा ठाकरे गटाने जाहीर केल्या असल्या तरी सुद्धा येत्या 2 ते 3 दिवसांत अजून नावं समोर येतील. एकूण 22 उमेदवार ठाकरे गटाकडून लोकसभा लढतील अशी माहिती संजय राऊतांनी दिली आहे. त्यामुळेच अजून कोण कोण या शर्यतीत उतरतं हे येत्या काळातच कळेल. बाकी या यादीबद्दल तुमचं म्हणणं काय आहे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच माहितीसाठी न्यूज 18 लोकमतला फॉलो करायला विसरू नका.